समोर खूप चांगले स्पीकर्स येतात, ते गिव्ह यू जार्गन्स, हाऊ टू लिव्ह लाईफ. तर बऱ्याच वेळा असं असतं की काही न करता सुद्धा लाईफ पीसफुल होऊ शकते. You don't have to read so much, you don't have to do. Sometimes you have to close your eyes and drop everything. And see automatically things will happen better. असं आज आपण अनुभव पण करू. आपण पहिले जो हॉर्मोन बद्दल बोललो तेव्हा कॉर्टिसॉल आणि ऍड्रेनलिन. तर कॉर्टिसॉल काय होता? स्ट्रेस हॉर्मोन होता. आणि दुसरा काय होता? ऍड्रेनलिन इज रिक्वायर्ड फॉर ऍक्टिव्हिटी ऑफ द माइंड अँड बॉडी. आता हे खूप दोन इम्पॉर्टंट हॉर्मोन्स आहेत जे जेव्हा मी याच्याबद्दल बोलेल, यू विल स्टार्ट रिलेटिंग युअर सेल्फ विथ लॉकडाऊन, यू विल स्टार्ट रिलेटिंग युअर सेल्फ युअर एंटायर लाईफ आणि सगळं काही मोबाईल सुद्धा. तर एक हॉर्मोन आहे डोपामिन आणि दुसरा आहे सेरोटोनिन. ऐकलं याच्याबद्दल कधी? डोपामिन काय असतं सांगा? डोपामिन मुळे काय होतं आपल्याला? प्लेजर मिळतं. बट इट्स अ शॉर्ट टर्म प्लेजर, नॉट अ लॉंग टर्म प्लेजर. आणि आजकाल डोपामिनचा सोर्स काय? यू गेट आजकाल सगळ्याच कंपनी आहेत ना, एंटायर सोशल मीडिया रन्स ऑन दिस डोपामिन. तुम्हाला डोपामिनचा शॉट दिला जातो त्यांच्याकडून. ते गिव्ह यू डोपामिन का? डोपामिन तुमच्यात ऍक्टिव्हेट करायची त्यांच्यात ताकद येऊन गेली. दॅट्स वाय तुम्ही त्या गोष्टीचं ऍडिक्शन मधून बाहेर निघत नाही. काय काय? हा, कॅफेनमुळे डोपामिन वाढतं आपलं. यू फील प्लेजर लाईक. आता मी एक एक गोष्टी सांगतो, तुम्ही आठवा. हाऊ मेनी ऑफ यू वॉच वेब सिरीज? किती लोक बघतात? सगळे हात वर करू शकता. काही आजकाल कॉमन गोष्ट. असं नाही की वेब सिरीज म्हणजे वाईटच असतं, चांगल्या वेब सिरीज पण असतात. अच्छा, असं किती लोक आहेत की एक एपिसोड बघितला की हा आजचा कोटा फुल, आता मी नेक्स्ट वीकला बघेल, अशा आहे कोणी? व्हॉट डू यू डू विथ वेब सिरीज? वन्स यू स्टार्ट, you do binge watch. Binge watch म्हणजे काय? एंटायर वेब सिरीज यू फिनिश इन एंटायर नाईट, वन सिंगल नाईट. होतं असं? असे किती आहे बहादूर लोक. अच्छा, वाय दिस हॅपेंड? बिकॉज ज्याने कोणी वेब सिरीज बनवली, ही हॅज गिवन यू वन डोपामिन हिट. त्याने तुम्हाला डोपामिन हिट दिली त्याच्या पहिल्या एपिसोड मध्ये, आणि पहिल्या एपिसोडच्या एंडला तो असा काही दाखवून गेला की तुम्हाला कितीही रेजिस्ट केलं तरी सेकंड एपिसोड मध्ये काय होतं आणि मग शेवटी काय होणार आहे ते तुम्हाला माहिती आहे. जेव्हा टेलिव्हिजन होते आपल्याकडे तेव्हा हे पॉसिबल होतं का बघणं ऍट ए टाइम? नाही. तर याच्यावरती आजकाल सगळे त्या प्रोडक्ट्स वरती तुम्हाला डोपामिन हिट मिळाली. आणि आता मला सांगा, पूर्ण वेब सिरीज किती पण चांगली वेब सिरीज असो किंवा किती घाणेरडी वेब सिरीज असो, घाणेरडी म्हणजे विथ ऑल थिंग्स विच यू कॅनॉट टेल हिअर, तर ते बघितल्यावरती 7-8 एपिसोड तुम्ही कंटिन्यू बघता, यू बिंज वॉच फॉर 4, 6, 5, 7, 8 hours. व्हॉट इज द फिलिंग आफ्टर वॉचिंग इट? काय असतं एक्झॅक्ट फिलिंग? कशी पण वेब सिरीज असू दे, बोला. नेक्स्ट सीझन. बट समवेअर यू फील रिग्रेट. अरे यार किती वेळ गेला, आणि एक्झॉस्टेड फील होतो आपल्याला. वी फील एक्झॉस्टेड. असं वाटतं कोणीतरी एनर्जी ड्रेन आउट करून घेतलेली आपल्याला. आणि काही असे विचित्र म्हणजे खूप जास्त व्हायलन्स आणि हे असेल तर थोड्या वेळासाठी काय 3-4 दिवस माणूस त्या वेब सिरीज मध्येच फिरत असतो. बोरिंग मूवी जरी आपण बंद करून टाकू शकतो मध्ये, वेब सिरीज मध्ये ते पण ऑप्शन म्हणजे यू. तर हे डोपामिन हिट आपल्याला आजकाल हे सगळं जग देत आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला कळलं की समोरच्याला डोपामिनची हिट कशी द्यायची, सगळे कस्टमर्स त्याच्या ताब्यात असतात. विच क्रिएट्स अ लॉट ऑफ स्ट्रेस इन एंटायर सोसायटी. आणि बघा तुम्ही, हे फॅशन जास्त केव्हा सुरू झाली? लॉकडाऊन मध्ये. पीपल रेकमेंडेड अस, अरे सेक्रेट गेम्स बघितली का? अजून सो मेनी वेब सिरीज होत्या, ते बघितलं का, हे बघितलं का, ते बघितलं का, आणि त्याच्यावरून मग स्ट्रेस पण तसाच वाढत गेला. आणि अल्टिमेटली स्टार्टेड अफेक्टिंग अवर फॅमिली ऑल्सो. फॅमिलीमध्ये पण त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स आपल्याला आले. सेम थिंग व्हॉट्सअप. हाऊ मेनी ऑफ यू यूज व्हॉट्सअप? सगळेच वापरतात, असं कोणीच पॉसिबल नाही. जेव्हा इनिशियली व्हॉट्सअप इंट्रोड्यूस झालं होतं तेव्हा एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवला तर फक्त सिंगल टिक व्हायचं. तेव्हा लाईफ खूप सुखी होती.
बघा त्या कंपनीने पण कसा डोपामिन हिट दिला तुम्हाला, ते इंट्रोड्यूस डबल टिक, म्हणजे काय, डिलिव्हर झालाय मेसेज. आणि मग नंतर आताचे जे लेटेस्ट आहे त्याच्यानंतर अख्खं लाईफ खराब झालं, ते काय, ब्लू टिक. तर वन्स यू सेंड अ मेसेज टू समवन, तुम्हाला डोपामिन हिट भेटून जाते. तुम्ही काय चेक करतात लगेच, काय होईल, डबल टिक झाली का, डिलिव्हर झाले. मग परत 15-20 मिनिटांनी बघणार आणि मग काय बघणार, ब्लू टिक झाली का. तर त्याने तो डोपामिन हिट देऊन टाकलाय तुम्हाला. यू आर क्रेविंग फॉर दॅट, की आता नेक्स्ट काय, नेक्स्ट काय. तर ब्लू टिक झाल्यानंतर अजून डोपामिन हिट भेटते आपल्याला. काय असते ती, रिप्लाय केव्हा येणार मला. आणि मग कितीतरी भांडण होतं की मी इतक्या वाजता तो माझा मेसेज रीड केला होता, बट यू हॅव नॉट रिप्लायड येट. म्हणजे जर त्या व्यक्तीने 3 दिवस तुम्हाला रिप्लाय नाही केला तर 3 दिवस तुमच्यामध्ये डोपामिन हिट होत असतो. डोपामिन इज अ गुड हॉर्मोन, बट इट इज क्रिएटिंग स्ट्रेस ऑल्सो. जोपर्यंत त्या व्यक्तीचा रिप्लाय येत नाही तुम्ही शांत बसता का, त्याला 10 फोन करणार, विचारणार का नाही केला रिप्लाय, काय झालंय तुला. तर एंटायर इंडस्ट्री वर्किंग ऑन दिस डोपामिन हिट. नेक्स्ट हॉर्मोन आहे, असे बरेच एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही सगळं बघा. तर एंटायर सोशल मीडिया इज वर्किंग ऑन दॅट. ऍज माहित नाही मला तर, म्हणजे हे तर सत्य आहे की फोन ऐकत असतो आपण जे काय बोलतो. इफ यू आर डिस्कसिंग सम प्रोडक्ट विथ युअर फ्रेंड, यू विल स्टार्ट सीइंग दॅट ऍड्स. होतं ना असं, तुम्ही एखाद्या प्रोडक्ट बद्दल बोलता की एखादं सर्च केलं तर तुम्हाला अमेझॉन काय ऑफर देत आहे, फ्लिपकार्ट काय ऑफर देत आहे. सर, सो एव्हरीथिंग इज कंट्रोल बाय दिस डोपामिन हॉर्मोन इनसाइड अस. आजकाल हेच आहे, डोपामिन तुम्ही जर हिट करू शकले एखाद्या व्यक्तीच्या, एंटायर कस्टमर्स विल कम टू यू. म्हणजे स्टार्टअप विचार करत असाल तर तुम्ही याचा विचार करणार की हाऊ आय कॅन गिव्ह डोपामिन हिट टू पीपल. सेकंड हॉर्मोन आहे सेरोटोनिन हॉर्मोन, विच गिव्स यू हॅपीनेस. आता मला सांगा, हे डोपामिन सेरोटोनिन मध्ये किती लोकांनी कोणाला हेल्प केली आतापर्यंत, यू हॅव हेल्प समवन. हेल्प केल्यावरती कशी फिलिंग येते आपल्याला, व्हेन यू हेल्प समबडी, हाऊ डू यू फील, गुड, यू फील हॅपी, यू फील. तर आता सेरोटोनिन हॉर्मोन तेव्हा आपल्यामध्ये जनरेट होतो. आणि जेव्हा हे जनरेशन बंद होतं आपल्यामध्ये, तेव्हा आपल्याला डिप्रेशनचे पेशंट आहात असं टॅग डॉक्टर्स लावतात. यू आर सफरिंग फ्रॉम डिप्रेशन. आणि एक खूप भयंकर मेडिसिन आहे जिला SSRI म्हणतात. यू कॅन गुगल इट, व्हॉट इज दॅट. एक इनिबिटर असतं ते, ज्याच्याने आपल्यामध्ये हे आर्टिफिशियली हे हॉर्मोन्स एलिव्हेट केले जातात. ते एवढं सगळं करायची गरज नाहीये. वी हॅव समथिंग मोर विच कॅन एलिव्हेट दिस थिंग्स. आता मी जे बोललो ना, तर आता डोपामिन हे कम्प्लिटली डिपेंडिंग अपॉन द एक्सटर्नल सोर्सेस. जे काही एक्सटर्नली तुमच्यामध्ये याचं एलिव्हेशन होतं. अनदर सोर्स टू एलिव्हेट दिस डोपामिन अँड सेरोटोनिन हॉर्मोन इज मेडिटेशन. हे मी नाही सांगत आहे, सायन्स हॅज प्रूव्ड दॅट मेडिटेशन एलिव्हेट्स द डोपामिन लेवल्स इन द ब्रेन बाय 64%. जेव्हा तुम्ही एखादं ध्यान करता, ऑटोमॅटिकली 64% ने डोपामिन हिट तुम्हाला मिळतं. आणि मग हे जे काही लाईफ मध्ये एवढी स्ट्रेस वाढत चाललाय ड्यू टू टेक्नॉलॉजी, ड्यू टू फोन्स, ड्यू टू सोशल मीडिया, हे ऑटोमॅटिकली गेट्स. So 72% people said that after doing meditation, 72% increase in focus they have observed. आजकाल म्हणतो ना आपण, स्टुडंट सुद्धा आहेत ते ऑनलाईन क्लासेस करून ऑफलाईन मध्ये बसतात, असं वाटतं किती मस्त ऍक्टिंग करताय लोक. दे आर गेटिंग एव्हरीथिंग. 83% people said I am feeling more motivated. आता माझ्या आजकाल आपण इंस्टाग्राम मध्ये रील्स बघतो, खूप काही बघतो. For a time being we feel good, but do you think that is the ultimate source of motivation? No. When you go deep inside, then you can feel this motivation, contentment. Contentment म्हणजे काय? You feel आतून सॅटिस्फाईड वाटतं की ओके, आता मला एक्सटर्नल सोर्सेसची गरज नाही. And 71% people said diminished guilt. जसं आपण म्हणलं ना की एखादी वेब सिरीज बघितलं किंवा कुठली अशी ऍक्ट लाईफ मध्ये ज्याच्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो की मी नसतं केलं तर बेटर होते. तर आफ्टर डुईंग मेडिटेशन 81% पीपल सेड दॅट वी हॅव कम आउट ऑफ द गिल्ट. म्हणजे जो काही पश्चाताप होतो आपल्याला त्याच्यातनं मी बाहेर पडलो. ओके, तर विल सी विल पॉवर. किती लोकांना वाटतं की त्यांच्यामध्ये खूप स्ट्रॉंग विल पॉवर आहे? हाऊ मेनी ऑफ यू थिंक?
विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे माझी. इफ यू आर लॅकिंग इन विल पॉवर मीन्स सपोज रात्री तुम्ही आपण झोपतो का लवकर, काय करत असतो एक्झॅक्टली, फोन मध्ये असतो मोस्टली. माइंड आणि बॉडी म्हणजे बॉडी सांगते की थकलंय शरीर, नाउ इट्स टाइम टू गो स्लीप, मला झोपू दे बाबा थोडं, बट स्टील माइंड सेज व्हॉट, अजून थोडे 10-15 मिनिटं काही व्हिडिओ बघू, अँड यू कीप स्क्रोलिंग स्क्रोलिंग स्क्रोलिंग. सेम थिंग हॅपन इन मॉर्निंग ऑल्सो. आपण सगळे उठल्यावर सगळ्यात पहिले व्हॉट डू वी डू, चेक आवर फोन, आणि मग कळत नाही अर्धा तास होऊन पण गेला, 1 तास निघून पण गेला. If you are not able to control all this thing, means what? There is a lack of willpower inside us. ते willpower कशी वाढवणार? तर काही गोष्टी समजून की ॲडिक्टिव्ह प्लेजर isn't the same as the true happiness. आजकाल काय होतं, हे प्लेजर्स जे आपल्याला बाहेरून मिळतात, we are thinking that they are true happiness. आणि ही वेब सिरीज बघितली का, हे केलं का, ते केलं का, आणि आपल्याला हा हॅपीनेस आहे, बट इट्स अ शॉर्ट टर्म ॲडिक्टिव्ह. काही दिवसानंतर हे पण सगळं बंद होऊन जातं. The secret to will power is serotonin. Serotonin जेव्हा आपल्यामध्ये खूप रिलीज होतो तर विल पॉवर आपली इन्क्रीज व्हायचे खूप चान्सेस आहेत. तर सेरोटोनिन कसं रिलीज होतं, थ्रू मेडिटेशन. आपण करू एक मेडिटेशनच्या वरची एक टेक्निक आहे सुदर्शन क्रिया, विच इज नॉट द पार्ट ऑफ दिस प्रोग्राम, बट यू डेफिनेटली वन्स यू डू सुदर्शन क्रिया, खूप पॉवरफुल टेक्निक आहे. याच्याने आय हॅव सीन, आता मी रिसेंटली पुण्यामध्ये आय हॅव टेकन अ प्रोग्राम ऑफ 30 यूथ. सो त्यासाठी आम्हाला 3 दिवस मोबाईल पण बघायची इच्छा होत नव्हती. इट्स सो गुड. आपण काय करू आता, एक छोटंसं मेडिटेशन करू, त्याच्यात एक छोटीशी ब्रीदिंग टेक्निक करू, आणि जास्त वेळ नाही घेणार तुम्हाला. यू फील रिलॅक्स, ऑटोमॅटिकली यू फील रिलॅक्स. ठीक आहे, तर थोडीशी एक्सरसाइज बसल्या बसल्या करूया. तुम्ही हात लूज करा. काही तुमच्याकडे काही बॅग्स वगैरे असतात ना, काही नोट्स वगैरे, तर यू कीप इट असाइड. Start shaking your hands fast. Fast, fast, fast. बघा तुम्ही असं करताना तुमचं एक मनगट आहे ना, ते थोडंसं असं फ्री नाही होत, आणि दुसरं मनगट खूप इझिली होतं. असं माझा लेफ्ट हँड खूप फ्रीली मूव्ह होतं, राईट हँड थोडंसं. डू इट मोर मोर मोर, अजून फास्ट. ओके, स्टॉप. कसं वाटतंय? दोन्ही हात रिलॅक्स ठेवा. नाउ विल डू सम नेक रोटेशन. श्वास घेत घेत मान मागे घेऊन जा. दोन्ही हात मांडीवर ठेवून द्या, आरामात रिलॅक्स. श्वास सोडत सोडत हनुवटी छातीकडे. नाउ फ्रॉम लेफ्ट साइड स्लोली विल डू नेक रोटेशन फ्रॉम लेफ्ट टू राईट. श्वास घेत घेत हळूहळू मान मागे घेऊन जा, आणि श्वास सोडत सोडत खालच्या दिशेला हनुवटी परत छातीकडे. लेफ्ट टू राईट. यू कॅन क्लोज युअर आयज इफ यू वॉन्ट. 3 वेळा करायचं, लेफ्ट टू राईट. Opposite side, right to left. And relax. Now we'll do shoulder rotation. बसल्या बसल्याच करूया. श्वास घेत घेत हळूहळू शोल्डर्स मागच्या बाजूला घेऊन जा, आणि बसल्या बसल्या रोटेट युअर शोल्डर फ्रॉम फ्रंट टू बॅक. पहिले पुढे आणि मग मागे. Relax. Back to front. Very slowly you are doing. And relax. दोन्ही हात समोर. Start wrist rotation. Opposite side. Stretch your hands. खाली वर. Side ला. खाली वर. Sideways. हात straight ठेवा. Do not bend it from elbows.
स्ट्रेस जाणवतोय अँड रिलॅक्स. तर चेअर वरती दाखवतो. आपला लेफ्ट हँड आणि जर हात छोटीसा गॅप मधून मागे असेल तर जस्ट लुक बॅक. मागे बघा, कोण बसलाय बघा. लुक बॅक बघत राहा जोपर्यंत मी सांगत नाही. युअर राईट. अजून थोडंसं ट्विस्ट करा स्पाईनला. मोर ट्विस्ट इट. यू कॅन टेक सपोर्ट ऑफ युअर लेफ्ट हँड आणि नाव अँड रिलॅक्स. नाव विथ अनदर हँड, राईट हँडला लेफ्ट हँडला. अजून थोडंसं ट्विस्ट करा अँड रिलॅक्स. दॅट इज इनफ. आता आपण एक छोटंसं प्राणायाम शिकू. व्हेरी इफेक्टिव्ह प्राणायाम. ह्या छोट्याशा प्राणायामामुळे 72,000 नाडीज आपल्यामध्ये ऍक्टिव्ह होतात. देयर आर नर्व्स. जसं वेगस नर्व आहे ना, अदर दॅन वेगस नर्व देयर आर 72,000 अदर नर्व्स इनसाइड अवर बॉडी. तर हा प्राणायाम केल्याने ते ऍक्टिव्हेट होतात. तर या प्राणायामाचं नाव आहे नाडी शोधन प्राणायाम किंवा अनुलोम विलोम पण म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले जे 2 बोट आहेत त्यांना असं जोडा, लाईक अ गन. आपण करायचं ना असं गन दाखवतो. थंब जो आहे हा आपल्या नाकावर राईट नॉस्ट्रिल वरती ठेवा, राईट नॉस्ट्रिल. आणि ही जी थर्ड फिंगर आहे टू कीप ऑन युअर लेफ्ट नॉस्ट्रिल. जमतंय? थंब ऑन राईट आणि थर्ड फिंगर ऑन लेफ्ट. ओके. आता दोन्ही नाकपुड्या ओपन ठेवायच्या आहे. दोघी नाकपुड्यांनी श्वास घ्या. थंबने राईट बंद करा आणि लेफ्टने हळूहळू श्वास सोडा. आणि 2 बोट आहेत, हे दोन्ही बोट आपल्या भुवयांच्या मध्ये, इथे आज्ञाचक्र असतं इन बिटवीन युअर आयब्रोज. परत एकदा लेफ्टने श्वास घ्या, लेफ्ट नाकपुडीने. थर्ड फिंगरने लेफ्ट नॉस्ट्रिल क्लोज करा आणि राईटने श्वास सोडा. वन्स अगेन ब्रीथ इन फ्रॉम राईट. क्लोज विथ द nostril, right thumb, and breathe out through left. Again breathe in through left. Close it and breathe out through right. You can keep your eyes closed. Keep breathing. Alternate nostril breathing. एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि दुसरीने सोडायचा. मान सरळ ठेवा. हाताला रेस्ट नका देऊ, सरळ ठेवा. अँड रिलॅक्स. हात खाली ठेवा. क्लिअर आहे सगळ्यांना? येस. हा एक छोटासा प्राणायाम करू आणि मग आपण त्याच्यानंतर मेडिटेशन करू. ओके. आता मला सांगा, व्हॉट डू यू थिंक अबाउट मेडिटेशन? मेडिटेशन म्हणजे काय? माइंड शांत करणे. अजून कॉन्सन्ट्रेशन करणे. अच्छा, अजून विचारांना घालवणे, रिलीव्ह करणं. ओके. येस. कॉन्सन्ट्रेट करणे. येस. अजून जेव्हा मला कोणी पहिल्यांदा शब्द सांगितला तर असं वाटलं की हे माझं काम नाही आहे, हे ते 60 वर्षानंतर जे होऊन जातात म्हातारे त्यांच्यासाठी तुम्ही करा ध्यान वगैरे, ते जातात हिमालयात वगैरे बाबा वगैरे बघून. मग इथं सायंटिफिक मिनिंग जेव्हा समजला then I started practicing it and I have seen enormous benefits in life. सगळ्यात पहिला आपल्याला तर मेडिटेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. तर हा थॉट माइंड मधनं काढून टाका की मेडिटेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. साइड इफेक्ट्स ऑफ मेडिटेशन इज कॉन्सन्ट्रेशन. इट्स अ बाय प्रोडक्ट. नॉट कॉन्सन्ट्रेशन करणे हे ध्यान नसतं. So what is the simplest definition of meditation? Meditation is doing nothing. आता बघा, कॉन्सन्ट्रेट करायला गेलो तर काय होऊ शकतं? डोळे बंद करा सगळ्यांनी. क्लोज युअर आईज. एक दीर्घ श्वास घ्या
आणि सोडून द्या. जे काही विचार येतात मनात सर्व विचार येऊ द्या, पण या क्षणाला आपण कुठलाही विचार केला तरी चालेल, पण माकडाचा विचार करू नका. डू नॉट थिंक अबाउट अ मंकी. काही झालं तरी माकडाचा विचार करू नका. तो काय करतो, कुठे उड्या मारतो. डू नॉट थिंक अबाउट दॅट. यू कॅन थिंक एनिथिंग बट डू नॉट थिंक अबाउट अ मंकी. आता सगळे माकडच माकड आपला समोर फिरत आहे. डोळे बंद असू द्या. सगळ्या माकडांचा विचार केला तरी चालेल, लाल तोंडाच्या माकडाचा विचार करू नका. काळं, निळं, पिवळं, हिरवं सगळं, पण लाल तोंडाच्या माकडाचा विचार करू नका. टेक अ डीप ब्रीथ इन and breathe out and you can open your eyes. काय झालं? ज्या गोष्टीचा नाही करायला लावलं तेच होतं. आणि मग मेडिटेशन मध्ये लोकांना काय वाटतं की मला हा विचार नाही करायचा, तो विचार, आणि तोच विचार तुमच्या डोक्यात चालू आहे. सो मेडिटेशन इज लेटिंग गो एव्हरीथिंग. जे येत आहे ना विचारामध्ये, तुम्हाला लस्ट, ऑब्सेशन, जे काही थॉट येतात, लेट देम कम. दे विल कम अँड गो लाईक अ क्लाउड. तर मी जेव्हा तुम्हाला मेडिटेशन करवेल तर असा विचार न करू यार माझं ध्यान होतंय का, बाजू त्याचं होतंय, मग त्याने पण जर तीच चपाती खाल्ली, मग मी त्याचा डबा पण शेअर केला, मग मला का नाही होत तो इफेक्ट. सो डू नॉट थिंक अबाउट दॅट. जस्ट बी विथ युअर एक्सपिरियन्स. तुम्हाला काय वाटतंय, यू जस्ट फील दॅट. डन? येस. आणि ज्या काही सूचना मिळतील ना, यू जस्ट बी विथ दॅट. मे बी तुम्हाला असं मला वाटेल की झोपून गेलो मी, तसं होणार नाही, बट घोऱ्याला नका सुरुवात करू, नाहीतर मग कळेल सगळ्यांना. But definitely it will give you a lot of relaxation. So you all are ready? Yes? Okay. तर ज्या काही सूचना मिळतील जस्ट फॉलो दॅट. मग जो काही विचार त्यांना येऊ द्या. मग काही घरी गेला काय जेवण बनायचं येऊ द्या विचार. मग ही भाजी बनवू का ती भाजी बनवू येऊ द्या विचार. नो इश्यूज. कॉलेज सुटला, कोणाला भेटायला जायचंय, टीचर काय, सर काय बोलतील, प्रिन्सिपल काय ओरडतील, येऊ द्या विचार. जे काही विचार त्या लेट दॅम. आणि मग त्याच्यानंतर आपण बघू की डोपामिन हिट कशी मिळते आणि वेगस नाव कशी ऍक्टिव्हेट होतात. ओके, क्लोज युअर आईज. डोळे बंद. दोन्ही हात रिलॅक्स सोडा. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा आणि हाताचे तळवे जे आहेत ते आकाशाकडे ओपन ठेवा. हात मांडीवरच ठेवायचे आणि हाताचे तळवे आकाशाकडे. डोळे बंद. डोळे बंद ठेवून आपण नाडी शोधन प्राणायाम करूया. उजव्या हाताने जी पोस्चर आपण केलं होतं कॅरी, नाडी शोधन प्राणायामासाठी उजवा अंगठा उजव्या नाकपुडीवर, तिसरं बोट आपल्या दुसऱ्या नाकपुडीवर. दोन्ही नाकपुड्या ओपन ठेवून दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्या. मान सरळ. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. चालू ठेवा. एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, ती नाकपुडी बंद करून दुसरीने श्वास सोडायचा. 8 to 9 times we do. हळूहळू श्वास घ्यायचा आणि हळूहळू सोडायचा. कुठली घाई करू नका. 8 rounds must be done in 5 minutes. 5 मिनिटं वेळ घेऊन आपल्याला आरामात प्राणायाम करायचा.
रिलॅक्स. दुसरा हात पण मांडीवर ठेवून हाताचे दोन्ही तळवे आकाशाकडे, डोळे बंदच असतील. आता आपण एक छोटंसं ध्यान करूया डोळे बंद ठेवून. दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. श्वास घेत घेत आपलं लक्ष या वातावरणाकडे घेऊन जा. जेही आवाज या वातावरणामध्ये येत आहे त्या सर्व आवाजांना ऐका. लोकांच्या बोलण्याचा आवाज, पंख्याचा आवाज, दूर कुठे ट्रॅफिकचा आवाज येतोय तो आवाज ऐका. वातावरणातील सर्व आवाजांचा स्वीकार करा. Accept all the noises around us. दीर्घ श्वास आत आणि श्वास सोडत सोडत विश्राम करा. वातावरणातील सर्व आवाजांसोबत आपण एकरूप झालेले आहोत. We are in harmony with all the noises around us. Take a deep breath in, दीर्घ श्वास आत आणि श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा श्वास घेत घेत आपलं लक्ष आपल्या शरीराकडे घेऊन जा. आपलं शरीर हे सृष्टीने दिलेली एक सुंदर भेट आहे. या शरीराचा आदर आणि सन्मान करा. Respect and honor your body. श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत आपलं लक्ष पायांच्या पंजाकडे घेऊन जा. मनातल्या मनात फक्त लक्ष घेऊन जायचंय. डोळे बंदच असू द्या. पायांचे तळवे, पोटऱ्या, गुडघे, मांड्या, जननेंद्रिय, दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत शरीराच्या खालच्या भागाला पूर्ण विश्राम द्या. रिलॅक्स युअर लोअर बॉडी. श्वास घेत घेत आपलं लक्ष आपल्या ओटीपोटाकडे घेऊन जा. नेव्हल रिजन.
स्टमक, पोट, छाती, शोल्डर्स, खांदे ढिले सोडून द्या. उजवा हात आणि डावा हात विश्राम करा आणि एक दीर्घ श्वास आत आणि श्वास सोडत सोडत शरीराच्या मध्य भागाला पूर्ण विश्राम द्या. रिलॅक्स युअर एंटायर मिडल पोर्शन ऑफ युअर बॉडी. श्वास घेत घेत आपलं लक्ष आपल्या गळ्याकडे घेऊन जा. थ्रोट, चेहरा, डोक्याच्या अग्रभागाकडे आपलं लक्ष घेऊन जा. टॉप ऑफ द हेड. दीर्घ श्वास आत आणि श्वास सोडत सोडत संपूर्ण शरीराला ढिले सोडून द्या. रिलॅक्स युअर एंटायर बॉडी. संपूर्ण वजन खुर्चीवर सोडून द्या. श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत आपलं लक्ष आपल्या विचारांकडे घेऊन या. जेही विचार या क्षणाला येत आहेत त्या सर्व विचारांचे स्वागत करा. वेलकम ऑल द थॉट्स कमिंग टू युअर माइंड राइट नाउ. चांगले विचार असो किंवा वाईट विचार, सर्व विचारांचं या क्षणाला स्वागत करा. दीर्घ श्वास आत आणि सोडून द्या. सर्व विचारांसोबत आपण एकरूप झालेले आहोत. We are in harmony with all the thoughts coming to our mind. दीर्घ श्वासात आणि श्वास सोडत सोडत आपले लक्ष आपल्या भावनांकडे घेऊन या. फीलिंग्स, सुखद भावना असो किंवा दुःखद भावना, सर्व भावनांचा स्वीकार करा. Whether a good feeling or a bad feeling, accept all the feelings right now. शरीरामध्ये कुठे दुःखद संवेदना जाणवत असतील तर श्वास घेत घेत आपलं लक्ष तिकडे घेऊन जा आणि हळूवारपणे श्वास सोडत सोडत शरीराच्या त्या भागाला विश्राम द्या.
सर्व भावनांसोबत आपण एकरूप झालेले आहोत. वी आर इन हार्मनी विथ ऑल द फीलिंग्स राइट नाउ. समस्ता सुखिनो भवन्तु. ओम शांति शांति शांति. आपणच आनंद आहात, आपणच शांती आहात. श्वास घ्या आणि सोडून द्या. लक्ष आपल्या भावनांकडे घेऊन या. जर काही उरले असतील तर become aware about your feelings if there are any. आपलं लक्ष आपल्या विचारांकडे घेऊन या. जर काही उरले असतील तर लक्ष आपल्या शरीराकडे घेऊन या. शरीराच्या एक एक भागाचा अनुभव करा. आपल्या डोक्यापासून ते पायांच्या बोटांपर्यंत शरीराचा एक एक अंग अनुभव करत चला. आपलं लक्ष वातावरणाकडे घेऊन या. Listen to the noises around you. दीर्घ श्वास आत आणि बाहेर. हळुवारपणे जेवढे आपलं मन करेल आपले सुंदरसे डोळे उघडू शकतो. Slowly and gradually you may open your eyes. You can open your eyes now. गुड. किती लोकांना बेटर वाटतं? जस्ट बिकॉज दिस वेगस नाउ गॉट ऍक्टिव्हेटेड. मे बी येणारे 10-15 मिनिटं तुम्हाला असं वाटेल फोन नाही बघायचा. असं वाटत असेल तर मग बरोबर ऍक्टिव्ह झाले. डोपामिन हिट मिळाले. ते डोपामिन आणि सेरोटोनिन हॉर्मोन नाउ दे गॉट रिलीज्ड. त्याशी रिलीज होतात when you do meditation. असं म्हणतात की 20 minutes of meditation is equal to 4 hours of sleep. म्हणजे 4 तास झोपून जेवढं रिलॅक्सेशन आपल्या शरीराला आणि मनाला मिळतं तेवढंच एक 20 मिनिटाचं ध्यान करून जातं. आणि आपण एक्झॅक्टली 20 मिनिटं ध्यान केलं. 20 मिनिट्स. किती लोकांना जाणवलं नाही 20 मिनिट्स? 20 मिनिट्स तुमचे डोळे बंद होते. मेडिटेटेड फॉर 20 मिनिट्स. एक्झॅक्टली काय झालं आपल्यामध्ये आता? आपल्या ब्रेनचे 2 पार्ट्स आहेत, राईट हेमिस्फिअर आणि लेफ्ट हेमिस्फिअर. तर स्ट्रेस केव्हा येतो?
लाईफमध्ये जेव्हा या दोघांमध्ये डिसबॅलन्स होतो, कारण की या दोघांचं फंक्शन वाटलेलं आहे नेचरने. राईट हेमिस्फिअर काय काम करतो? व्हॉट इज द फंक्शन ऑफ राईट हेमिस्फिअर? हा, ते तर बरोबर आहे, पण एक्झॅक्टली काय करतो? मॅम सेड की कोऑर्डिनेशन ऑफ लेफ्ट बॉडी पार्ट्स, इट इज राईट, बट राईटचं काम काय असतं? लेफ्टचं काम असतं लॉजिकल थिंकिंग. काय असतं? लॉजिकल थिंकिंग, जे मोस्टली ऑल फ्रॉम कम्प्युटर्स ना, कम्प्युटर्स डिपार्टमेंट, तुम्ही तर खूप कोडिंग अँड ऑल, इट इज ऑल रिलेटेड टू लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हिटी. कुठले मॅथ्सचा सम सॉल्व करताय, काही डिसिजन घेतात, काही इंटेलेक्च्युअल टॉक करताय, देन युअर लेफ्ट ब्रेन इज ऍक्टिव्हेटेड. आणि राईट ब्रेन केव्हा ऍक्टिव्हेट होतो? व्हेन यू डू समथिंग इमोशनल थिंग्स. जसं की तुम्ही तुमच्या लव्ड वन सोबत बोलताय, तुम्ही तुमचं एखादं आवडतं गाणं ऐकताय, तुम्ही ड्रॉइंग करताय, एखादी क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी करताय, देन युअर राईट ब्रेन्स गेट ऍक्टिव्हेटेड. आता सपोज 24 तासांपैकी 8 तासाची झोप मायनस केली, उरलेल्या 16 तासांमध्ये आपण कुठला ब्रेन जास्त यूज करतो? ऑलमोस्ट 99% पॉप्युलेशन इन दिस वर्ल्ड दे यूज लेफ्ट ब्रेन. 1% किंवा आर्टिस्ट वगैरे असं, ते ऑल द टाइम दे यूज राईट ब्रेन. तर दोघं जास्त वापरले गेले किंवा एक कमी एक जास्त झालं, देन स्ट्रेस कम्स टू युअर लाईफ. मेडिटेशन अजून एक काय ऍड ऑन करतं? बॅलन्स करतं. इवन इफ यू आर नॉट डुईंग एनी रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी, you just do meditation, stress will go out of your life, because the right hemisphere and left hemisphere gets balance. So meditation एक लाईफस्टाईलचा पार्ट बनवा. Since my childhood I am doing this. आपण बघू अजून सक्सेसफुल लोक कोण कोण आहेत ते करतात. आपण बऱ्याच वेळा ऐकतो ना सक्सेसफुल लोक. येस, मी ते सांगतो सर. राईट टाइम, व्हॉट टाइम, सगळं. यू नो हिम? कोण आहेत? नरेंद्र मोदी. तर तुम्हाला माहिती आहे, इज वेल वर्स अबाउट योगा अँड एव्हरीथिंग. एव्हरी डे प्रॅक्टिसेस मेडिटेशन. तर आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रोग्राम असतो, त्याच्यामध्ये सुदर्शन क्रिया शिकवता. ही सुदर्शन क्रियाची एक स्टेज आहे, ज्यांनी केला असेल प्रोग्राम त्यांना माहिती असेल. तर नरेंद्र मोदी said कि Shri Shri Ravi Shankar ji is reviving the age-old wisdom which was pride of this great nation. His contribution at such a small time is incredible. In such small time it is incredible. I personally have taken great benefits from the practices and felt increased productivity and strength. हा फोटो तेव्हाचा आहे when he was Chief Minister of Gujarat. त्यांनी पूर्ण कॅबिनेटला आठवणीचा प्रोग्राम केला होता, मेडिटेशन वगैरे सगळ्या गोष्टी शिकवल्या, सुदर्शन क्रिया शिकवली गेली, आणि तेव्हाचा त्यांचा फीडबॅक आहे. माहिती आहे? लारा दत्ता. One Miss Universe when I was 21 was selected as a Goodwill Ambassador for the United Nations. Plus there was Bollywood. Thankfully, I had done the Art of Living program when I was in college, which helped me to be stable throughout. Amish Tripathi, author. I feel relaxed and enjoyed thoroughly. I feel I should have had this experience earlier. कुमार संघकारांचा खूप छान हे आहे. त्यांच्यावरती टेररिस्ट अटॅक झाला होता, माहिती आहे मग? श्रीलंकन टीम वरती पाकिस्तानमध्ये एक टेररिस्ट अटॅक झाला होता. त्यांच्यामध्ये फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स ट्रिगर होऊन गेला. In 2009, immediately after the Lahore attack, our team underwent the Art of Living course. I finally felt normal after doing the Sudarshan Kriya. The Sri Lankan cricketers have now founded a new direction to be relaxed, calm and still be dynamic and alert. आपल्यावरती जो टेररिस्ट अटॅक इमॅजिन करा, एका टीम वरती होतोय, तर ते कितीतरी दिवस दे वर नॉट ऑन फील्ड. मग ते त्यांच्या गव्हर्नमेंटला पण चिंता पडली की दिस पीपल विल नॉट प्ले, हाऊ क्रिकेट विल सर्व्हाइव्ह इन श्रीलंका. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंटरनॅशनल सेंटरवरून एक फॅकल्टीला पाठवण्यात आलं आणि ते टूक देअर प्रोग्राम, मेडिटेशन वगैरे शिकवलं आणि नाउ दे फील रिलॅक्स, दे स्टार्टेड फीलिंग रिलॅक्स. असे खूप कमी एक्झाम्पल दिले मी. मेडिटेशन हा लाईफस्टाईल बनवा. Definitely your life is going to change. I also work in the most stressful organization which you know, that is State Bank of India. गेले तुम्ही सगळे तिथे? You will not see smile on our staff face. Have you seen that? आजकाल थोडं आहे changes. But lot of stress. Most of the people don't know they are in stress.
एवढा स्ट्रेस वाढून गेला लाईफ मध्ये. So I am before joining State Bank of India, I am part of Art of Living from childhood. I am practicing this techniques. असं U-turn बघितलं तर I see growth in my life only. It's very useful. मी असं नाही की सगळं काही सोडून I became Baba and I teach meditation. No. Balancing everything, it is also taught by Art of Living. मी माझ्या ऑफिस मध्ये पण I am excelling. Along with that I am excelling in spiritual life also. तर मेडिटेशन ने जेव्हा तुमचा माइंड रिलॅक्स होतो, all your hormones get automatically settled. आणि मग स्ट्रेस वगैरह it just become a word for me. Stress is like word. It comes and goes. So think about eliminating the stress instead of managing it. Stress management ही खूप corporate term आहे. Why to manage if you have key to eliminate it? तो किती लोक आजपासून एक संकल्प घेता की I will eliminate stress from my life? Definitely. So you have the key. Then meditations जसं विचार होता की what is the right time? You can do meditation at any time. Art of Living has huge collection of meditation which is free. YouTube वरती आहे. You can subscribe to channel गुरुदेव श्री रविशंकर और Art of Living चं channel आहे. Lots of meditations are there. Even काही meditation असे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही झोपल्यावर पण करू शकता. म्हणजे तुम्हाला लिटरली झोपायचं असतं आणि योग निद्रा आहे तर ते कराल तर you will get lot of benefits out of that. आणि right time to do preferably empty stomach. Preferably नसेल तरी काही इश्यू नाही. But meditation you can do any time. फक्त रात्री 12 ते 3 नका करू. तेव्हा झोपा. Yes. अजून काही प्रश्न आहे? Any questions you have about stress? About meditation? एक दोन दिवस करतो परत विसरून जातो. So it will take a time. तर तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रोग्राम केला तर कमिटमेंट थोडीशी वाढते. एखादी गोष्ट तुम्ही 40 दिवस केली then it becomes your habit. कुठली गोष्ट? सिगरेट प्यायला लागले 40 days नंतर it will become your addiction. दारू प्यायला लागले 40 days you do, it will become your habit. Similarly, if you do gymming 40 days, it will become your habit. If you do meditation for 40 days, it will become your habit. ठीक है? Yes. अजून काय प्रश्न आहे? Any questions? मी तुम्हाला खूप लवकर सोडतोय. 4:20 झालं. Yes. No questions? कसं आहे आता जसं आपण केलं कम्फर्टेबल पोस्चर पाहिजे फक्त बस. लॉकडाऊन मध्ये मी डन प्रोजेक्ट त्याचा एक एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र मेडिटेट्स नावाचा मी लीड प्रोजेक्ट आर्ट ऑफ लिव्हिंगने महाराष्ट्रात एक प्रोजेक्ट केला होता. लॅक्स ऑफ पीपल जॉईन्ड इट. इट वॉज फ्री. अजून पण आहे. त्याच्यामध्ये कन्व्हिनियंट स्लॉट्स मध्ये मी टीच मेडिटेशन टू पीपल. मॉर्निंगला 3 स्लॉट्स, इव्हनिंगला 3 स्लॉट्स. तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी फक्त मेडिटेशन करूनच त्यांना खूप सारे बेनिफिट झाले. त्याच्यामध्ये एक मुलगी होती जिला सेरिब्रल पाल्सी नावाचा एक डिजीज असतो. त्याच्यामध्ये तुम्ही असं बाटली जरी उचलून काहीच करू शकत नाही. थोडीशी मुवमेंट झाली तर तुम्हाला यू गेट लॉट ऑफ पेन. 10 days तिने कंटिन्युअस मेडिटेशनची प्रॅक्टिस केली आणि मग नंतर तिचा एक व्हिडिओ त्यांच्या घरच्यांनी पाठवला. शी वॉज डुईंग वन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम असतोय. तर तो भस्त्रिका प्राणायाम करताना तिचा व्हिडिओ आला. हा डॉक्टर वॉज ऑल्सो शॉक. छोटंसं मेडिटेशन कॅन डू मिरॅकल्स. तुम्ही डेफिनेटली करा. खाली बसून जे काही कम्फर्टेबल पोस्चर यू कॅन डू दॅट. फक्त झोपून मेडिटेशन नाही करू. त्याला झोप म्हणतात. अच्छा, मेडिटेशन करताना किती लोकांना थोडंसं असं हे नाईक झालं सगळं वाटतं थोडे एकदम किती लोकांना झालं असं डीप. ती स्लीप दॅट इज नॉट अ स्लीप. कारण की घरी जर तुम्ही असे झोपून गेलेले असाल आणि तुम्हाला कोणी म्हटलं की स्लोली ओपन युअर आईज, तुम्ही उघडाल का डोळे? जर मी बोललो आणि तुम्ही डोळे उघडले इट मीन्स यू आर नॉट स्लीपिंग ॲट ऑल. इट वॉज अ डीप स्टेट ऑफ माइंड. नसेल झालं तरी असं विचार ना करू की सोबतच जेवलो आणि मला काय नाही झाला अनुभव. अजून काही विचारायचं आहे? एनी क्वेश्चन्स? या कॉलेजमध्ये आम्ही खूप सारे प्रोग्राम्स घेतले आर्ट ऑफ लिव्हिंगचे. यूज टू कम हिअर. खूप आता ते बॅचेस पास आउट झाले असतील तुमच्या इथे. थोडं लॉकडाऊन याच्यानंतर स्टॉप. आणि पट्टीवार सर होते तेव्हा खूप सारे कोर्सेस झाले. तुम्ही परत रिस्टार्ट करू शकता. यू कॅन अरेंज सच सेशन्स फॉर फॅकल्टी. आपले स्टुडंटसाठी पण तुम्ही करू शकता. त्याच्याने तुमची आणि त्यांची बॉन्डिंग पण खूप छान झाली. यू कॅन टेक परमिशन फ्रॉम HODs
फ्री सेशन असतं आमचं, कॅन अरेंज दॅट. ते एक्सक्लुझिव्हली यूथसाठी असतं. मी एंटायर डिपार्टमेंट्सला यू कॅन कॉन्टॅक्ट मी और केदारजी, अरेंज फॉर. सो थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी हिअर. थँक्यू सर. डोळ्यांसाठी काही आहेत का? काय? आम्ही स्क्रीनवर काम करतो, बऱ्याचसा डोळ्यांना त्रास होतो काही. एक भ्रामरी प्राणायाम असतो माहिती आहे? भ्रामरी यूट्यूबवरती आहे, तुम्ही चेक करू शकता. भ्रामरी प्राणायामामुळे तुमचा चष्मा पण नंबर कमी होतो. इफेक्टिव्ह प्राणायाम आहे. भ्रामरी प्राणायाम सर्च करा यूट्यूबवरती. तो डोळ्यांसाठी असतो. जेव्हा स्क्रीन टाइम तुमचा खूप असतो तेव्हा भ्रामरी प्राणायाम नक्की करा, त्याच्याने इफेक्टिव्ह. येस. अजून नो क्वेश्चन्स? थँक्यू व्हेरी मच. Thank you, sir. Now I request Dr. D.B. Medne, sir, Head of Computer Engineering Department, Counselor of IEEE Student Branch and Coordinator of this FDP, to felicitate Mr. Rahul Patil, sir. I again request sir to felicitate Mr. Kedar Shekdawkar, sir. I hope you have enjoyed the session. So the session will really help all of us to relieve the stress. I would like to thank Mr. Rahul Patil, sir, for demonstrating the meditation. Sir, have given the different methods to handle the mind and control it. So thank you, sir, for being with us for this session.